पुणे जिल्ह्यामधील 8 जागा देण्याची अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती। माझ्या पक्षामधून 10% जागा मुस्लिम समाजाला देणार, मला 100 जागा मिळाल्या तर मुस्लिम समाजाला 10 जागा देणार, अजित पवारांचं वक्तव्य। पक्ष घेईल तो निर्णय आणि देईल ती जबाबदारी मान्य, महायुतीचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार, माजी आमदार अनिकेत तटकरे यांचं विधान। विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार, आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार, सूत्रांची माहिती। कुणाल दराडे येवल्यामधून भुजबळांच्या विरोधामध्ये विधानसभा लढण्याच्या तयारीत, दराडे काका पुतणे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा, कुणाल दराडे माजी आमदार किशोर दराडे यांचे पुतणी। दराडे यांचा एक भाऊ पवार गटात तर दुसरा ठाकरे गटात, दोन्ही ठिकाणी कामं करून घ्यायची, मात्र कोण काय काम करतं हे येवल्यातल्या जनतेला ठाऊक, भुजबळांची टीका। भाजपकडून विदर्भातील 62 पैकी 50 ते 52 जागांवर दावा, भाजपच्या लिफाफा पॅटर्नमध्ये 48 जागांची चाचपणी, 48 मतदारसंघामध्ये पक्षाने निरीक्षक नियुक्त करत मतं जाणून घेतली। मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत, भाजपचे नेते माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांचं नाव चर्चेत, विकास कुंभारे 3 टर्म आमदार राहिले। संगमनेर हा जनतेचा मतदारसंघ, कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, भाजपच्या इतर इच्छुक उमेदवारांची थोरातांनी काळजी करू नये, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरात यांना टोला। रत्नागिरीच्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी सभा घेत राजापूर लांजा विधानसभेवर दावा केला, ठाकरेंच्या राजन साळवी यांच्यावर देखील टीका केली। विकास ठाकरेंना विधानसभेमध्ये स्वपक्षीयांकडून आव्हान, काँग्रेसचे बंडखोर नेते नरेंद्र जिचकार यांचा नागपूर पश्चिम विधानसभेवर दावा। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवलीमध्ये अनेक ठिकाणी बॅनर वॉर, तो येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी, बॅनरवरील आशय, बॅनरवर मशाल चिन्ह असल्यामुळे चर्चांना उधाण। जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये 200 जागांवर एकमत झालं, लवकरच जागा वाटपाची निश्चिती होईल, सतेज पाटील यांचं वक्तव्य। राज ठाकरे पुन्हा 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर, 5 आणि 6 ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कंबर कसली। अहमदनगरमध्ये विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा असं आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांची बॅनरबाजी, शहरातील प्रत्येक चौकामधील मोठे होर्डिंग आत्तापासूनच बुक।